मुंबईच्या घाटकोपरमधील अशोकनगरमध्ये गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळला। 2 ते 3 घरांवर दरड कोसळली। घरावर दरड कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू। अल्ट्रा सेन्सर मशीन ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध या मशीनद्वारे घेतला जातोय। घाटकोपरमधील घरांवर डोंगराचा भाग कोसळल्याने अजूनही काही लोक अडकल्याची भीती। अग्निशमन दल आणि एनडीआरएफ कडून बचाव कार्य। मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी घाटकोपरमधील दरड कोसळल्याच्या दुर्घटनेची पाहणी केली। घटनास्थळी जाऊन त्यांनी स्थानिकांशीही संवाद साधला। घाटकोपरमध्ये दरड दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला। आपले कुटुंबीय दरडीखाली अडकल्याची माहिती मिळताच नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले। रत्नागिरीत दापोलीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काळकाई कोण इथं संरक्षक बांध घरावर कोसळला। सुदैवानं जीवितहानी नाही। प्रशासनाकडून धोकादायक भागांची पाहणी। साताऱ्याच्या खटाव आणि माण तालुक्यात दमदार पावसाची हजेरी। मायणी तलावात टेंभू योजनेचं पाणी सोडण्याची मागणी। पुण्याच्या राजगड तालुक्यातील कादवे गावच्या ग्रामस्थांचं पाण्यासाठी आंदोलन। गावातील एका नागरिकानं जुन्या विहिरीवर मालकी हक्क गाजवत पाणी पुरवठा बंद केला। प्रशासनानं दखल घेण्याची नागरिकांची मागणी। धुळे जिल्ह्यात तब्बल 12 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा हजेरी। पावसामुळे शिरपूर तालुक्यातील अरुणावती नदीला पूर। नदीवरून पाणी वाहत असल्यानं जोयदा सांगवी रस्ता वाहतुकीसाठी बंद। नंदुरबार जिल्ह्यात तब्बल 12 दिवसांच्या खंडानंतर पावसाचं पुन्हा आगमन। नंदुरबार शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात रात्रीपासून पावसाची हजेरी। 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर बुलढाण्यात पावसाचं आगमन। चिखली, बुलढाणा, संग्रामपूर परिसरात दमदार पाऊस। नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयनं दाखल केलेल्या सुमारे 20,000 पानी चार्जशीटची राऊज एव्हेन्यू कोर्टातील विशेष न्यायालयानं दखल घेतली। आरोपींवर आरोप निश्चित करण्यासाठी उद्यापासून सुनावणी होणार आहे। सीबीआयच्या आरोपपत्रात 13 जणांना आरोपी करण्यात आले। एनटीएच्या गोपनीय विभागातून 3 विषय तज्ज्ञांनी नीट परीक्षेतील प्रश्नपत्रिका बाहेर काढल्याचा दावा सीबीआयनं केला। गोपनीय विभागातून बाहेर पडताना तज्ज्ञांची तपासणी किंवा झडती घेण्याची कोणतीही पद्धत नसल्यानं आरोपींना हे शक्य झाल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे। पुढची बातमी भंडाऱ्यातून। भंडारा जिल्ह्याला एल निनोचा फटका। कमी पाऊस पडल्यानं तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात अनेक तलाव अजूनही पूर्ण क्षमतेनं भरलेले नाहीत। सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या चांदपूर इथल्या तलावाची स्थिती गंभीर। रायगड जिल्ह्यात आंबेनळी घाट वाहतुकीसाठी पुन्हा बंद। 16 ऑगस्ट पर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। नंदुरबारच्या सातपुड्यातील दुर्गम भागात विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी धोकादायक प्रवास। दाब ग्रामपंचायती अंतर्गत माळीअंबा गावातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना धोकादायक बांबूच्या पुलाचा आधार घेऊन शाळेत जावं लागतंय। बोल कारण काहीच नाही। इथं फोटो काढलं कोणी पण येतात फोटो काढून काहीच नाही करतात सर। तेव्हाचे काम इथं आहे। इथं येतात फोटो काढून घेतात काहीच नाही। मग पूल व्हायला आहे का? बोल यायला पाहिजे सर। वन विभागामध्ये येतो म्हणून आम्ही 3-2चा प्रस्ताव सादर केलेला आहे। 9/12/2025 या तारखेला आम्ही होती घेतलेली त्यांची। तो आतापर्यंत त्यांची परवानगी भेटलेली नाही आम्हाला। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या पेगलवाडी गावातील विद्यार्थ्यांनी रस्त्याची व्यथा मांडली। खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच समजत नाही। खराब रस्त्यांमुळे शाळेत जायला उशीर होत असल्याची या सगळ्या विद्यार्थ्यांनी व्यथा मांडली। माझं नाव आदित्य गोडे, गुजरातचं मोबाईल। माझं नाव स्मिता शीत, आमचं गाव पेगलवाडी आहे। छोटंसं गाव आहे आमचं। खड्ड्यात रस्त्यात खड्डा। बघा आमचं गाव किती खड्डे झाले। इकडं कोणी लक्ष पण देत नाही, काहीच नाही। इकडं थोडं लक्ष द्यायला पाहिजे। आम्हाला शाळेत जायला त्रास होतो। कपडे सारे माखून जातात चिखलाने। आमची हीच इच्छा आहे की आमचे रस्ते थोडं चांगलं व्हायला पाहिजे। सगळं चांगलं व्हायला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे। माझं
रायगड जिल्ह्यातील कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न हा समोर आणणाऱ्या जेन अल्फाला आदित्य ठाकरेंची साथ। आदित्य ठाकरेंनी या शाळेतील मुलींची फोनवरून संवाद साधला। युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुलीच्या घरी जाऊन त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या। खरोखर तुम्ही एक चांगलं काम केलंय। मला वाटतं इतर विद्यार्थ्यांना तुम्ही आता प्रेरणा दिलेली आहे की जिथे जिथे अशी परिस्थिती तिथे तिथे आवाज उठवण्याचा। तर तुमच्या हिमतीची दाद देण्यासाठी मी तुम्हाला फोन केला। धन्यवाद। हा ताई, आणि काही कधी लागलं तरी आम्हाला तसंच, म्हणजे एकतर अर्थात सोशल मीडिया तर आहेच, तुम्ही असा प्रश्न सगळ्याच राजकीय लोकांना इन्क्लुडिंग आम्हाला सत्ताधारी लोकांना विरोधी पक्षांना विचारत राहणं गरजेचं आहे। हीच हिंमत गरजेची आहे नेहमी। आणि दुसरं म्हणजे कधी कोणी तुम्हाला या निमित्ताने कोणी सतवायला आलं तर आम्हाला हाक मारा, आम्ही सोबत उभे राहू। हो, नव्यानं बांधण्यात आलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंगमध्ये पाणी साचलं। 11,200 कोटी रुपये खर्चून हे विमानतळ बांधण्यात आलं। पाणी साचल्यानं आता विमानतळाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। जम्मू आणि काश्मीरमधील कठवा इथं झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीच्या पुरात 7 जण अडकले होते। एसडीआरएफच्या पथकानं या 7 जणांची सुखरूपपणे सुटका केली। मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती। सततच्या पावसामुळे अहमदपूर परिसरात पुराच्या पाण्यात 2 कुटुंब अडकली होती। मध्य प्रदेशातल्या सिवनी भागात पावसाचा हाहाकार। अंत्ययात्रा पुराच्या पाण्यातून घेऊन जाण्याची ग्रामस्थांवर वेळ। गावातील रस्त्यांवर 5 फुटांपर्यंत पाणी। राजस्थानमधील बुंदी शहरात अनेक तास मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। सखल भागातही गुडघाभर पाणी। हिमाचल प्रदेशातील कांगडामध्ये प्रचंड पाऊस। अचानकपणे रस्त्यावर डोंगराचा भाग कोसळला। दरडीखाली कार अडकली। प्रवासी थोडक्यात बचावले।